असं आहे की राज्यामध्ये बदल्यांचा जो महाघोटाळा झाला, या महाघोटाळ्याची सगळी माहिती ही मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने या महाघोटाळ्याची चौकशी ही CBIला सोपवली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। याचाच अर्थ हा महाघोटाळा घडला आणि म्हणूनच CBI त्याची चौकशी करते। महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही, कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट 6 महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता। खरं म्हणजे मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती। मी त्यांना पत्रही दिलं होतं की या प्रश्नावलीचं मी उत्तर देणार आहे। मात्र काल त्यांनी मला हजर राहण्याच्या संदर्भातली नोटीस पाठवली। माझ्या देखील हे लक्षात आलं की हजर राहण्यासंदर्भातली अचानक नोटीस येण्याचं कारण सभागृहामध्ये जे विषय मी मांडतोय, मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊदसोबत कनेक्शन असेल किंवा हे सरकार विरोधी पक्षासोबत कसं षडयंत्र करताय या संदर्भातले विषय असतील आणि म्हणून अचानक अशा प्रकारची नोटीस उपस्थित राहण्याची मला देण्यात आली। मी त्या नोटीसच्या संदर्भात कालच घोषित केलं की हो मी जाणार आहे। मग सरकारतर्फे पोलिसांतर्फे मला विनंती करण्यात आली की आम्हीच आपल्याकडे चौकशी करता आणि माहिती घेण्याकरता आमचा स्टाफ पाठवतो। त्यानुसार ते आज आले, पण वळसे पाटील साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे, मला जो क्वेश्चनर पाठवला होता आणि आज जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यामध्ये एक गुणात्मक अंतर आहे आणि ते अंतर हे आहे की आजच्या सगळ्या प्रश्नांचा रोख जणू काही ऑफिशियल सिक्रेसी ॲक्टचं उल्लंघन मी केलं आहे अशा प्रकारचा रोख होता। म्हणजे हे सगळं घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रेसी ॲक्टचं तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का? हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का? अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 160 मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जबाब घेतात तसे प्रश्न नव्हते। तर जणू काही मला आरोपी सहआरोपी बनवता येईल का अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले। परंतु मी त्यांना स्पष्टपणे त्यांनी दिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि अगदी स्पष्ट सांगितलं की ऑफिशियल सिक्रेसी ॲक्ट हा लागू होतो की नाही याच्यावर तर मी बोलणार नाही, पण माझ्यावर लागू व्हायचा असेल तर व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे। याचं कारण हा घोटाळा मी बाहेर काढला आहे, मी व्हिसल ब्लोअर आहे आणि तो न्यायालयाने मान्य केलेला घोटाळा आणि त्याच्यात आता अनेक लोक बाहेर पडत आहेत, कोट्यवधीचे व्यवहार हाती लागत आहेत। दुसरं महत्त्वाचं यातलं असं आहे की मी जे त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मी जबाबदार नेत्यासारखा वागलो। त्या संदर्भातलं अग्रेषित केलेलं पत्र मी दाखवलं, पण त्याचवेळी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ट्रान्स्क्रिप्ट किंवा पेन ड्राईव्ह हा मी कोणालाही देणार नाही। याचं कारण हे मटेरियल सेन्सिटिव्ह आहे आणि म्हणून याची कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? राज्य सरकारला तर मी देऊ शकत नाही। राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागद मी राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते? सगळ्या कागदपत्रांमध्ये IPS ऑफिसर्सची नावं असल्यामुळे IPS ऑफिसर्सची कॉम्पिटंट अथॉरिटी केंद्रीय गृहसचिव असल्यामुळे हे सगळे कागद मी केंद्रीय गृहसचिवांना दिले। त्यामुळे
कुठेही ते पब्लिक डोमेनमध्ये मी आणले नाहीत. जे कव्हरिंग लेटर होतं त्याच्या व्यतिरिक्त सेन्सिटिव्ह मटेरियल मी पब्लिक डोमेनमध्ये आणलं नाही. पण त्याचवेळी सिक्रेसीचा भंग झाला असेल तर तो कोणी केला? संध्याकाळी ही सगळी कागदपत्र ट्रान्स्क्रिप्टची जी मी केंद्रीय गृह सचिवांना दिली होती ती मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे तर ती त्यांची झाली पाहिजे. कारण पत्रकारांना हे जर पोलीस मानतात की हे सिक्रेट डॉक्युमेंट होते तर मग ते मंत्री नवाब मलिकांना प्रेसला देण्याचा अधिकार होता का? ते त्यांनी दिले आहेत प्रेसला, आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांनी दिले आहेत, आपल्याजवळ देखील त्याची माहिती आहे. त्यामुळे कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही. हे काळे कारनामे मी बाहेर काढतच राहणार आहे. या संदर्भात जेवढी माहिती मिळेल ती माहिती मी पोचवतच राहणार आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मी एका अतिशय जबाबदार नागरिकासारखं सगळं संवेदनशील मटेरियल हे प्रसिद्धीच्या मागे न लागता ते पब्लिक डोमेनमध्ये न आणता ते मी कॉम्पिटंट अथॉरिटीला दिलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही चौकशी वगैरे करण्याचा किंवा स्टेटमेंट नोंदवण्याचा जो काही उपक्रम या ठिकाणी झाला आहे सरकारला यातनं काही हाती लागणार नाही. या माध्यमातनं त्यांचे मनसुबे जे आहेत ते मनसुबे पुरे होऊ शकणार नाहीत. आज मुंबई पुलिस की ओर से एक टीम मेरे पास आई थी. 23 मई 2021 को महाराष्ट्र में हुए तबादले घोटाले के कागजातों को मैंने केंद्रीय गृह सचिव को सौंपा था. एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी, उसमें कवरिंग लेटर दिखाते हुए बताया था ये सारा सेंसिटिव मटेरियल मेरे पास है. महाराष्ट्र में करोड़ों रुपए का तबादला घोटाला हुआ है और इसके कागजात मैं केंद्रीय गृह सचिव जी को सौंप रहा हूँ. उसी दिन मैंने उनको सौंपा था. उसके बाद उससे बौखलाई हुई सरकार ने एक गुना दाखिल किया कि कागज बाहर कैसे गए. और उस सिलसिले में आज मेरे पास मेरा स्टेटमेंट रिकॉर्ड करने टीम आई थी. मैंने उस टीम को सारा जवाब दिया है. इससे पहले उन्होंने मुझे एक क्वेश्चनायर भेजा था, लेकिन आज जो टीम आई थी उसने उस क्वेश्चनायर की जगह, जो क्वेश्चनायर बिल्कुल एक साक्षी की तरह था, उसकी जगह एक ऐसे क्वेश्चनायर को लेकर वो आए थे कि जिसमें उनका मंसूबा मानो मैंने ही ऑफिशियल सीक्रेट एक्ट का उल्लंघन किया हो और मैं ही आरोपी हूँ, इस प्रकार के सवाल मुझसे पूछे गए. लेकिन मैंने सारे सवालों का जवाब दिया है और मैंने उनको साफ बताया है कि मैंने कागजात ये प्रेस को नहीं दिए हैं, मैंने प्रेस में अनाउंस करके कॉम्पिटेंट अथॉरिटी को दिए हैं. राज्य सरकार के पास 6 महीने तक घोटाले के रिपोर्ट था, उसको दबाकर राज्य सरकार बैठी थी. मैंने उस रिपोर्ट को बाहर निकाला, तो बाहर निकालने के बाद मैं उसको राज्य सरकार को तो सौंप नहीं सकता था क्योंकि वही घोटालेबाज थे. इसलिए और चूंकि उसमें आईपीएस अधिकारियों के नाम थे और आईपीएस अधिकारियों की कॉम्पिटेंट अथॉरिटी ये केंद्रीय गृह सचिव है, इसलिए मैंने सारी चीज़ें केंद्रीय गृह सचिव को सौंपी. और इसलिए इसमें ऑफिशियल सीक्रेट एक्ट का संबंध ही नहीं आता. उल्टा मैं तो विपक्ष का नेता हूँ, मुझे तो प्रोटेक्शन है ही, बावजूद उससे एक सामान्य नागरिक के तौर पर भी विसल ब्लोअर्स प्रोटेक्शन एक्ट के तहत मैं विसल ब्लोअर हूँ. मैंने विसल ब्लो की है इस घोटाले के ऊपर जिसमें करोड़ों रुपए तबादले के लिए लिए गए. और मैंने उनको ये भी कहा कि अगर सरकार को या पुलिस को ऐसा लगता है कि कोई सीक्रेट डॉक्यूमेंट बाहर गए हैं तो उन्होंने कार्रवाई मंत्री नवाब मलिक पर करनी चाहिए, क्योंकि ट्रांसक्रिप्ट्स जो मैंने केंद्रीय गृह सचिव को सौंपी थी उनको पत्रकारों को उसी दिन देने वाले मंत्री नवाब मलिक थे और उनके साथ एक और 2 मंत्री थे. इसलिए मैंने बहुत स्पष्ट शब्दों में सारी चीज़ों का जवाब दिया है. मुझे ये लगता है कि जिस प्रकार की बातें
मैं लगातार सदन में उठा रहा हूं। जिस प्रकार से सरकार के मंत्री की दाऊद के गुर्गों के साथ हिस्सेदारी मैंने दिखाई, जिस प्रकार से सरकार के विपक्ष को केसेस में फंसाने के षड्यंत्र को मैंने ध्वस्त किया, इससे बौखलाई हुई सरकार ये मानती है कि इस प्रकार का नोटिस देकर मुझे दबाव में वो ला सकेगी। मैं तो जनता का काम कर रहा हूँ, मैं तो भ्रष्टाचार को बाहर निकाल रहा हूँ, मैं किसी भी दबाव में आने वाला नहीं हूँ। मैं ये काम करता ही रहूँगा, ये काम जारी रहेगा।